आणि आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। तर शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाहीये। बैठकीच्या बातम्या या अफवा आहेत। श्रीकांत शिंदे यांची TV9 मराठीला माहिती। माझे सगळे मोबाईल तपासा, काहीही आढळलं तर द्याल ती शिक्षा मान्य आहे। मला उभं चिरलं तरी मातोश्री सोबत मी प्रतारणा करणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। ऑपरेशन टायगरच्या बैठकीवरून अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत हे संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलं। सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते फडणवीस शिंदेंच्या पक्षाचं करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट आहेत। उद्या माझं आणि आदित्य ठाकरेंचंही नाव यावेळेस लिहिलं जाईल, सांगितलं जाईल, राऊत यांनी आरोप फेटाळले। ऑपरेशन टायगर शेवटच्या टप्प्यात आहे। एका महिन्यामध्ये लवकरच ठाकरेंच्या पक्षात मोठा स्फोट झालेला दिसेल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। ठाकरे वेळ देत नसल्यानं खासदारांना शिंदेंकडे जावं वाटत असेल। ऑपरेशन टायगरवरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। आमच्या आणि ठाकरेंच्या खासदारांचं कुठेही ऑपरेशन टायगर नाही। फोडाफोडीनं तयार झालेल्या पक्षांचे हाल सध्या लोक बघत आहेत। अनिल देशमुखांची टीका। मतदारसंघातील कामांसंदर्भात लोकप्रतिनिधींना भेटावं लागतं, अनिल देशमुख यांचं वक्तव्य।